नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत परफेक्ट प्रमाणात सुटसुटीत चविष्ट व्हेज दम बिर्याणी. नवशिकेसुद्धा सहज बनवतील व विश्वासाने ऑर्डरसुद्धा घेतील. बारीक सारीक सर्व टिप्ससह अजिबात भाताचा लगदा होणार नाही आणि भाज्याही जास्त शिजणार नाही किंवा कमीही नाही. शिवाय किलोच्या प्रमाणात चमचमीत योग्य प्रमाण व टिप्ससह सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो एवढा हा बासमती तांदूळ घेतला आहे. तांदूळ घेताना जुना आणि पिवळसर पाहून घ्यायचा. पिवळसर तांदूळाचा भातही फार मोकळा आणि सुटसुटीत असा होतो. तर अर्धा किलो एवढा हा बासमती तांदूळ हलक्या हाताने आता धुवून घेऊयात आणि यातील सर्व पाणी निथळून पुन्हा यात पाणी घालून एक 25 ते 30 मिनटं किंवा जास्तीत जास्त 30 ते 35 मिनटं आणि कमीत कमी 20 ते 25 मिनटं तांदूळ भिजू द्यायचा. तांदूळ भिजतोय तोपर्यंत इथे आपण भाज्या पाहूयात. अर्धा किलो तांदूळासाठी तुम्ही 500 ते 600 ग्रॅम, अर्धा किलोपेक्षा थोड्याशा जास्त किंवा अर्धा किलो एवढ्या भाज्या घेऊ शकता. तर इथे मी गाजर घेतले आहे 50 ते 60 ग्रॅम एवढे, वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी एवढे. मटार माझ्याकडे थोडेसे कमी होते, वाटीच्या प्रमाणात तुम्ही अर्धी वाटी एवढे मटार घेऊ शकता. वजनी प्रमाणात एक 70 ते 80 ग्रॅम एवढे मटार घेऊ शकता. त्यानंतर शिमला मिरचीसुद्धा 60 ते 70 ग्रॅम एवढे आणि फ्लावरचे तुरे 150 ते 160 ग्रॅम एवढे. वाटीच्या प्रमाणात एक वाटी गच्च भरून फ्लावरचे तुरे घेऊ शकता आणि बटाटासुद्धा वजनी प्रमाणात 150 ते 160 ग्रॅम एवढा आणि मध्यम आकाराचे 2 बटाटे वाटीच्या प्रमाणात. बटाट्याच्या फोडीसुद्धा अर्धी ते 1 वाटी एवढं. अजून तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर भाज्या घेत असाल जसे की फरसबी तर अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी एवढी आणि 70 ते 75 ग्रॅम एवढी फरसबीसुद्धा घेऊ शकता. व्हेज दम बिर्याणी आहे तर कांद्याचंही आपल्याला परफेक्ट प्रमाण हवं आहे. यासाठी इथे मी मध्यम ते मोठ्या आकाराचे एक 4 ते 5 एवढे कांदे घेतले आहेत. वजनी म्हणाल तर एक पाव किलो एवढे किंवा 250 ते 300 ग्रॅम एवढा कांदा घेऊ शकता. ग्रेव्ही जर वेगळा करत असाल तर 2 मध्यम आकाराचे कांदे ग्रेव्हीसाठी फक्त घेऊ शकता. मी तळण्याचा आणि ग्रेव्हीसाठी सर्व एकत्रच कांदा असा आडवा आणि पातळ चिरून घेतला म्हणजे तळतानाही एकसारखा कांदा तळला जातो. तर सर्व कांदा मी एकदाच असा चिरून घेतला. आता त्यानंतर आपण इथे टोमॅटोही अशा मोठ्या फोडींमध्ये पातळ असे टोमॅटोही चिरून घेऊयात. 2 मध्यम ते लहान आकाराचे टोमॅटोही अशा पातळ फोडींमध्ये चिरून घेतले. तर भाज्यांसाठीही आपण वजनी आणि वाटीचे दोघंही योग्य प्रमाण पाहिले. त्यानंतर आता बिर्याणीसाठीचे दहीचे प्रमाण पाहूया. तर दहीसुद्धा मी इथे एक वाटी गच्च भरून एवढे दही घेतले. यात आता पावडर मसाले घालूयात. तर इथे मी पावडर मसालेसुद्धा वाटींमध्ये असे प्रमाणात काढून घेतले आणि त्यातील अर्धे अर्धे मसाले आता दह्यात घातले आहे. जसे की संपूर्ण मसाला मी इथे 1 ते 1.5 चमचा एवढा बिर्याणी मसाला घेतला, 1.5 चमचा एवढे मिरची पावडर आणि धने पावडरसुद्धा 1 ते 1.5 चमचा एवढे, हळदसुद्धा अर्धा ते पाऊण चमचा. यातील अर्धे अर्धे मसाले मी पावडर मसाले आत्ता टाकले. जसे की अर्धा ते पाऊण चमचा एवढे मिरची पावडर, अर्धा चमचा एवढा बिर्याणी मसाला घातला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धे चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला आता दह्यात घातले आणि सर्व मसाले घालून हे मिक्स करून घेतले. त्यानंतर अर्धे पावडर मसाले आता शिल्लक ठेवले फोडणीसाठी. तर सर्व तयार करून घेतल्यानंतर आता इकडे मी गॅसवर मोठ्या भांड्यात पाणीही गरम करायला ठेवले होते. पाण्यालाही चांगली उकळी आली. यात काही मसाले घातले. तर 1 चमचा एवढे जिरे, एक चक्री फूल शहाजिरे इथे 1 चमचा एवढे घेतले आहे मी. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घेतली, 3 ते 4 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, लिंबाच्या फोडी, 1 तमालपत्र. आता लिंबाची फोड घातल्यावर मसाल्यांमुळे हे जे पाणी पिवळसर झालं आहे ते आता पांढरट होईल आणि पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची. तेव्हाच तांदूळ घालायचे. तांदूळ घातल्यामुळे पाण्याचं तापमान थोडंसं कमी होतं पण गॅस आपण मोठ्याच आचेवर ठेवायचा. आता मोठ्या आचेवर एक 3 ते 4 मिनटं तांदूळ उकळतंय तोपर्यंत बाजूच्या बर्नरवर मी इथे कांदाही तळून घेते. जास्तही भात शिजवायचा नाही. अर्धा किलोचा तांदूळ आहे म्हणून मी इथे एक 3 ते 4 किंवा 4 ते 5 मिनटं मोठ्या आचेवर तांदूळ शिजवून घेते. जवळपास एक 75 ते
80% एवढा तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे. तांदूळ तिकडे 3-4 मिनटं शिजत होता, तोवरच मी इकडे कांदाही तळून घेत होती. आता कांद्याचंही दुसऱ्या बर्नरवर ठेवलं आणि पाहता आता सर्व पाणी यातील निथळून घेऊयात. कांदा मोठ्या आचेवर केल्यानंतर कांदा असा शिजत होतो तेव्हा गॅस मी मंद ते मध्यम आचेवर केला. जास्त मंद आचेवर करायचा नाही, नाहीतर कांदा फार चिवट आणि मऊ होतो, म्हणून कुरकुरीत राहण्यासाठी मध्यम आच करा. तर हे पहा, तांदूळाचे असे 2 तुकडे झाले. नखाने असे तोडतोय, थोडीशी कसर आहे इतपत तांदूळ शिजवायचा आणि पटकन पाणी निथळून तांदूळ आपण काढून घेऊयात. तर याच पद्धतीने मी सर्व तांदूळ पाणी निथळून एका परातीला थोडंसं खाली साजूक तूप लावलं किंवा तेल आणि त्यावर हा तांदूळ पसरवायचा. तर हे पहा, सर्व तांदूळ असा झारणीने पाणी निथळून मी एका परातीत मोकळा असा करून घेतला. हवं तर तुम्ही खडे मसाले असे काढून घेऊ शकता. तर आधी मी परातीत सर्व भात काढून घेते की जास्त नको शिजायला. त्यानंतर लिंबाच्या फोडी, तमालपत्र, मसाले असं काढून घेऊ शकतो. आता कांदाही इथे तळत आला होता. मी सर्व कांदा तळून घेतला. कांदा थोडासा लवकर काढायचा, थंड झाल्यावर अजूनच जास्त चॉकलेटी रंग येतो. कांदा तळून एका प्लेटमध्ये काढून घेतलं. याच तेलात आता भाज्या किंवा ग्रेव्ही बनवून घेऊयात. तर तेल थोडंसं कमी होतं, म्हणून मी अजून यात तेल घातलं आणि यातच जे शिल्लक राहिलेले खडे मसाले होते ते घातले. अजूनच इथे एक हिरवी वेलची, एक मसाला वेलची, 2 ते 3 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, थोडंसं आपलं साधं जिरं आणि याची फोडणी झाल्यानंतर यात बटाटा, काही धुवून घेतलेल्या सर्व भाज्या पाणी निथळून त्या घातल्या आणि या तेलाच्या खड्या मसाल्यांच्या फोडणीमध्ये भाज्या चांगल्या परतवून घ्यायच्या. एक 2-3 मिनटं चांगल्या भाज्या परतल्यानंतर थोडंसं भाजींचं प्रमाण कमी व्हायला लागलं की तेव्हा जे आपण मसाले ठेवले होते शिल्लक ते घालूयात. तर पावडर मसाले तिथे अर्धा चमचा हळद, अर्धा ते पाऊण चमचा लाल मिरची पावडर, अर्धा ते पाऊण चमचा धने पावडर, अर्धा ते पाऊण चमचा एवढा बिर्याणी मसाला, अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड सर्व मसाले घालून आता पुन्हा हे पावडर मसाल्यांसोबत चांगलं परतवून घेतलं. गॅस थोडासा मंद आचेवर केला म्हणजे मसालेही करपणार नाहीत आणि चांगलं परतून घेतल्यानंतर आता यात आपण जे दह्यातले मसाले होते ते घालूयात. गॅस मात्र आपल्याला पावडर मसाले घातल्यावरच मंद आचेवर करायचा आहे आणि दह्यातील मसाले घातल्यावर अजूनच मंद आचेवरच, आत्तापर्यंत हा गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे, म्हणजे दहीही आपलं फाटणार नाही. आणि मंद आचेवरच हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत की दह्यातील चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत मंद आचेवर हे चांगलंच परतवून घ्यायचं. तर हे पहा, आजूबाजूने कळेने असं तेल सुटलं आहे. तोपर्यंत मंद आचेवर मी मसाले सर्व परतवून घेतलं. यात अजून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि चिरलेला टोमॅटो घालूयात. आता टोमॅटोच्या फोडीही आपण यात चांगल्या मिक्स करूयात. पुन्हा टोमॅटो मसाल्यांसोबत परतवून घेऊयात. एक 3 ते 4 मिनटं अजून मी हे सर्व चांगलं परतवून घेतलं. गॅस मी मंद ते मध्यम आचेवर केला आहे. आता मंद आचेवर ठेवला अजूनसुद्धा तरीही चालेल. मंद आचेवरच हे परतवून घ्यायचं आणि आता वरून ताजे ठेचलेले 1 ते 1.5 चमचा एवढे आले लसूण पेस्ट आणि पुन्हा चांगलं परतवून घेऊयात. आपण जर सुरुवातीलाच आले घातले तर फार भांड्याला चिकटून जातं. तर अजून मी चांगलं हे 2 मिनटं परतवून घेतलं आणि त्यानंतर यात ज्या भांड्यात आपण दह्यातील मसाले फेटले होते ते दह्यातील भांड्यात पाणी घालून यात ॲड केलं. जवळपास मी इथे 1.5 ते 2 ग्लास एवढे पाणी घातलं आणि आता वरून घालूयात जो कांदा आपण तळून घेतला होता त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त चुरून घेतलेला कांदा यात घातला. कांदा असा थोडासा हाताने कुचकरून घेतला. तळलेला कांदा आहे तेव्हा चुरला जातो आणि वरून आता चवीनुसार मीठ घालून एकदा सर्व तळापासून हलवून घेऊयात. सर्व हे मिक्स करून घेऊयात आणि बाकीचा थोडासा कांदा मी नंतरसाठी ठेवला. आता सर्व हे मिक्स करून घेतलं आणि एकदा चांगली खळखळ उकळी आली की गॅस आता पुन्हा मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात आता झाकण आणि 2 ते 3 मिनटं मंद आचेवर हे शिजवून घेऊयात. जास्त नाही, अगदी थोड्याशा भाज्या, अर्ध्या भाज्या शिजल्या पाहिजेत इतपत. तर हे पहा, इथे भाज्यासुद्धा मी अशा 80% एवढ्या शिजवून घेतल्यात. तर इथे आपली ही ग्रेव्ही किंवा ही भाजी तयार आहे. तर आता गॅस मी अगदीच मंद आचेवर केला आहे. तर भाजीला तवंगही पाहू शकता. मस्त अशी ही ग्रेव्ही झाली आहे, फार चविष्ट आणि सुगंधित अशी.
आता ही ग्रेव्ही किंवा भाजी मी दुसऱ्या भांड्यात घालणार आहे. ज्या भांड्यात मला दम द्यायचा आहे त्या भांड्यात मी इथे ही भाजी घातली. माझ्याकडे हेच मोठं भांडं होतं, मग यातच मी दम देणार आहे. तर इथे मी या कुकरमध्ये ही भाजी घातली सर्व आणि वरून आता भाताचा लेयर देऊया. तर भातही असा थोडासा थंड झाला होता. भाजीचा गॅस मी अगदी मंद आचेवर केला आहे किंवा तुम्ही बंदही करू शकता. त्यानंतर सर्व भाताचा लेयर देऊन घेतला. 1 किलोची बिर्याणी असेल तर भाजी तुम्ही खाली उतरवून घ्या किंवा गॅस बंद करून मग थर लावा. सर्व भाताचा थर एकदाच लावून घेतला. अर्धा किलोची बिर्याणी आहे. अर्धा किलोपेक्षा जास्त भाज्या आणि अर्धा किलो तांदूळ. तर अर्धा किलोची बिर्याणी तर मोजून अर्धा किलो नव्हे तर अर्धा किलो तांदूळाची बिर्याणी आणि अर्धा किलो भाज्यांची बिर्याणी. तर वरून आता साजूक तूप घातले. तळलेला कांदा पसरवून घेतला सर्व आणि आवडीनुसार आपले रंग घातले. फूड कलर हिरवा आणि थोडासा लाल कलर मी यात फिरवून घेतला. त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घातला आणि आता गॅस आपण अगदी मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून एक 5 ते 6 मिनटं मंद आचेवर शिटीच राहू द्यायची. शिटीसह दम देऊन घ्यायचा किंवा तुम्ही मोठी आच करत असाल, मध्यम कुकर पातळ असेल तर तुम्ही तवा ठेवून घ्यायचा आणि तव्यावर सुरुवातीला 2 मिनटं मोठी आच करायची तवा गरम होईपर्यंत आणि त्यानंतर मंद आचेवर एक 5-6 मिनटं दम देऊन घ्यायचा. 1 किलो तांदूळाची बिर्याणी असेल तर 10 ते 12 मिनटं मंद आचेवर शिटी आणि रिंगसह दम देऊन घ्यायचा. मी इथे अर्धा किलो तांदूळाच्या बिर्याणीला 5 ते 6 मिनटं मंद आचेवर शिटी आणि रिंगसह पातळ कुकर होता म्हणून तवा ठेवून दम देऊन घेतला. तर हे पहा भाताचा एकूण शीत सुटसुटीत आणि मोकळा असा आहे. हे पहा पांढरा भातसुद्धा अगदी पांढरा शुभ्र असा झालेला आहे आणि भाज्यासुद्धा हे पहा आतपर्यंत शिजलेल्या पण सुटसुटीत आणि मोकळ्या असा. अजिबात भाताचा किंवा भाज्यांचा लगदा झालेला नाही. तेवढी चविष्ट आणि चमचमीत अशी. तर तुम्ही पाहिलंत आपण भात आणि भाजीचे 2च थर लावलेत. तळापासून वाढून घेतलं तरीही बिर्याणी खाली लागलेली नाही. भाजी आणि भाताचे दोघंही थर आले. लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.